संख्याबळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की ज्यांच्याकडे संख्याबळ असेल, बहुमत असेल, म्हणजे हाफ ऑफ द जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्यापेक्षा एक जास्त असं आपण समजू. तेवढे उमेदवार असतील तर त्या बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दावा कोणी करू शकतात. परंतु क्लिअर मेजॉरिटी जी आहे ती प्रत्येक वेळेस महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे असं नाही, असं आपल्याला अनेक घटनांवरून दिसते. त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो आहे तामिळनाडूच्या संदर्भामध्ये की सिलेक्टिव्ह पद्धतीने गव्हर्नर वेगळ्या पक्षांसाठी वेगळी भूमिका आणि काही पक्षांसाठी वेगळी भूमिका घेतात, ते बरोबर नाही. ते संविधानिक नैतिकतेला धरून नाही. हाच मुद्दा सध्या चर्चेत आहे. आता गव्हर्नरचं जे डिसिजन या बाबतीतलं आहे की कोणाला आपण सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करायचं, त्याच्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत आणि ते निकष जर आपण पाहिले तर सर्वात पहिले म्हणजे प्रीपोल अलायन्स कोणाचं आहे ते पाहिलं जाते की ज्यांनी निवडणूकपूर्व युती केलेली आहे आणि ते एकत्रितपणे निवडून आलेले आहेत त्यांची एकूण संख्या ही जर बहुमताच्या जवळ जाणारी किंवा बहुमत मिळवून देणारी असेल तर त्यांना आतापर्यंत आमंत्रित केलेलं आहे. त्यानंतर सिंगल लार्जेस्ट पार्टी जी एकमेव बहुमत मिळवलेली पार्टी आहे त्यांना तर बोलवलंच पाहिजे असं आत्तापर्यंत अनेकदा आपण पाहिलेलं आहे. आणि एक तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आफ्टर पोल अलायन्स की निवडणुका झाल्यानंतर जर युती कोणाची झाली असेल, आघाडी झाली असेल तर त्यांचासुद्धा त्या संख्येचा विचार केला जातो आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं जाते. मुळातच प्रीपोल अलायन्स किंवा आफ्टर पोल अलायन्स याच्याबद्दल कोणताही कायदा नसल्यामुळे सगळे राजकीय पक्ष आपापला निर्णय निवडणुकीनंतर घेऊ शकतात आणि त्या आधारे गव्हर्नर हे बोलवतात असं आहे. आता याच्यामध्ये जे संविधानिक तत्त्व आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे की जे तामिळनाडूच्या गव्हर्नरच्या निमित्ताने परत चर्चेत आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं आहे की डेमॉन्स्ट्रेबल सपोर्ट जो आहे तो सरकार स्थापनेसाठी कोणाच्या बाजूनी आहे, कोणाच्या सोबत आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तो दिसणारा पाठिंबा जो आहे तो सध्या आपल्याला हे जे विजय आहेत अभिनेते त्यांच्या पक्षाच्या बाजूनी दिसतो, परंतु ती एक सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे. बहुमतासाठी त्यांना काही आणखी आमदारांच्या सपोर्टची गरज आहे. त्यानंतर फ्लोअर टेस्ट ते घेऊ शकत नाही राज्यपाल, कारण की एस.आर. बोम्मईच्या केसमध्ये स्पष्टपणे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला की फ्लोअर टेस्ट जी आहे ती केवळ विधानसभेच्या सभागृहातच होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही राज्यपालाला फ्लोअर टेस्ट घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे बहुमत आहे का याची चाचणी बहुमताची चाचणी ही फ्लोअर टेस्ट घेऊन करण्याचे अधिकार राज्यपालांना या क्षणी नाही आहेत. त्यामुळे त्यांना हेच पाहावं लागेल की सरकार स्थापन करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांनी आमंत्रित केलं पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा संविधानिक मुद्दा आहे तो म्हणजे एक डिस्क्रिशनरी पॉवर राज्यपालांना आहे की विशेषाधिकार आपला वापरून ते कोणाला बोलवायचं हे ठरवू शकतात. अर्थात असं बोलावणं जे आहे ते संयुक्तिक नसेल आणि अतार्किक स्वरूपाचं असेल की कोणाला ते बोलवत आहेत तर त्यांच्या निर्णयाची चिकित्सा सर्वोच्च न्यायालयामध्ये केली जाऊ शकते. त्यामुळे राज्यपाल अगदीच काही निर्णय घेऊ शकतात असं नाही. फक्त एक वेळेचा मुद्दा जो आहे की राज्यपाल सातत्याने केव्हा निर्णय कोणते घ्यायचे हे ठरवण्याचं बंधन त्यांच्यावर संविधानाच्या दृष्टीने घालून देण्यात आलं नाही. त्यामुळे ते कधीही निर्णय घेतील, त्यांना वाटेल तेव्हा घेतील. हे जे सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकशाही प्रक्रियेचा अपमान होतो असं मला वाटते. मोठा भेदभाव असं दिसतो का महाराष्ट्राच्या वेळेस एक समजून घ्या किंवा कर्नाटकाच्या वेळेस असं समजून घ्या आणि तुम्ही गोवा पण टर्न केलं, तर हा भेदभाव कशाला आणि का असा एक प्रश्न. काय झालं आहे की राज्यपाल असो किंवा राष्ट्रपती असो त्यांनी पक्षमुक्त पद्धतीने कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवता आपली भूमिका संविधानाच्या चौकटीत निभावली पाहिजे असं अपेक्षित आहे. त्यामुळे जरी कधीकधी वेळेची मर्यादा दिली नसेल तरी त्यांनी अमर्यादित स्वरूपात काहीतरी विलंब करायचा असं अपेक्षित नाही आहे. त्याचप्रमाणे हे जे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले की सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल किंवा युती करून जे लढले असतील एकत्र त्यांच्यासोबत संख्या असेल बहुमताची जवळ जाणारी, किंवा मग आफ्टर पोल अलायन्स असेल त्यांनी बोलवलं पाहिजे. आता याच्यामध्ये राज्यपालांनी यापूर्वी गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांच्या बाजूनी बहुमत नसताना, म्हणजे स्पष्टपणे दिसत होतं की बहुमत नाही, ते अल्पमतात आहे खरं तर, तरीसुद्धा त्यांना सरकार स्थापनेसाठी बोलावलं. आणि सरकार स्थापनेसाठी बोलावल्यावर ज्या घडामोडी घडतात वेगवान पद्धतीने
की अनेक जणं आपला जो निवडून आले त्या पक्षातून बाहेर पडतात, ते पाठिंबा द्यायला सरसावतात कारण की त्यांना सत्तेत यायचं असते. तर हे करण्यासाठीचा स्कोप देणं हे राज्यपालांचं काम नाही. त्यामुळे कर्नाटकमध्ये येडियुरप्पांचं सरकार स्थापन होतानासुद्धा त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नव्हतं आणि तरी त्यांना बोलवण्यात आलं होतं. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोनदा आपण हे पाहिलं की एकदा त्यांनी जरूर यादीसुद्धा दिली होती की मला पाठिंबा देणाऱ्यांची यादी म्हणून त्यांनी यादीसुद्धा दिली होती. परंतु तशा यादीच्या भरोशावर कोणाला आमंत्रित केलं जाऊ शकत नाही. म्हणून मग अल्पमतात असलेल्यांना त्यांनी आमंत्रित आधी गव्हर्नरनी केलेलं आहे आणि तेव्हा काहीतरी राजकीय भूमिका घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे असा आरोप आत्ता व्हायला लागलेला आहे. तो जास्त गडद झालेला आहे तामिळनाडूच्या निमित्ताने की सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे तिलाच त्यांनी बहुमत आहे असं समजून सरकार स्थापनेसाठी बोलवलं पाहिजे. आणि मुद्दाम हा जो विलंब लावला जातो आहे याच्यामध्ये घोडेबाजार वाढेल, आमदारांची खरेदी विक्री वाढू शकते आणि ज्या पक्षाची आपण अपेक्षा करत नाही येतील म्हणून त्यांना मॅन्डेट मिळालं नाही ते सुद्धा सरकार स्थापन करण्यासाठी आर्थिक बाजू मजबूत असल्यामुळे कदाचित सरकार स्थापन करताना दिसू शकतात आपल्याला. गव्हर्नरकडे आता पुढे काय ऑप्शन्स आहेत येणाऱ्या दिवसात आणि काय असं टाईम पिरियड आहे का? कारण की इतके दिवस झाले कधी ते निकाल आलेला अजूनपर्यंत गव्हर्नमेंट फॉर्मेशनवर काय कोण येऊन मेजॉरिटी प्रूव्ह करताना बघत नाही, मला वाटते की गव्हर्नरच्याच वागणुकीवर आत्ता सगळं अवलंबून आहे. त्यांनी संविधानिक नैतिकता ठेवणं म्हणजे लोकशाही मानणं आहे. त्यांनी संविधानाचा इंटेंट आपण त्याला म्हणू कॉन्स्टिट्युशनल इंटेंट तो संविधानाचा उद्देश ओळखून त्यांनी जे काही निर्णय आहे ते घेतले पाहिजे आणि ते तशा उद्देशाने म्हणजे लोकशाही संवर्धनाच्या उद्देशाने ते घेत आहेत असं दिसलं पाहिजे. तरच मला वाटते की गव्हर्नरची स्वतःची एक परीक्षा ते पास झाले असं होईल. कारण की निवडणूक म्हणजे केवळ आता निकाल लागला आणि निवडणूक झाली असं नाही. आता परीक्षा गव्हर्नरची आहे. ते संविधानिक परीक्षेमध्ये पास होतात का हे आपल्याला दिसेल.